हॅलो नमस्कार. चव पूनमच्या हातची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी असणार आहे मांदेली फ्राय. चमचमीत आणि झणझणीत अशी मांदेली फ्राय करणार आहे. तर सर्वात प्रथम मी मांदेलीला व्यवस्थित साफ करून घेतले. त्याचे डोके, शेपूट, त्याच्या आतली घाण वगैरे सगळं काढून व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली. त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं. तुम्ही देखील त्यामध्ये चवीनुसार तुमच्या अंदाजे मीठ टाकून घ्या. थोडी अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतली. लाल तिखट मसाला तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार जेवढं तुम्हाला लाल तिखट मसाला पाहिजे ती टाकायची. आणि खास आपली ही टिप्स आहे की त्यामध्ये मी आज अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून टाकणार आहे. ह्याच्याने तर भन्नाट अशी चव आलेली त्या दिवशी आणि चमचमीत अशी मांदेली फ्राय कुरकुरीत झालेली. तर तुम्ही बघाच, पुढे देखील अजून एक टीप आहे. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझी ही चमचमीत रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर सर्व मसाले वगैरे मी मिक्स करून घेतलेले, मच्छीला व्यवस्थित लावून घेतलेलं. त्यानंतर मी हे 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेटसाठी ठेवून दिलेलं. त्यानंतर 10-15 मिनटं झाल्याच्या नंतर, व्यवस्थित मॅरिनेट झाल्याच्या नंतर आता त्यावरून मी थोडंसं 1 ते 2 चम्मच रवा, म्हणजे तुमची जेवढी मच्छी त्या मच्छीनुसार अंदाजानुसार तुम्ही ह्यामध्ये रवा व्यवस्थित लावून मिक्स करून घ्या. याच्याने रवा लावल्याने मच्छी अगदी मस्त अशी कुरकुरीत होऊन जाते आणि चव देखील मस्त लागते. तर पूर्ण मी रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला. त्यानंतर एका साईडला मी तवा देखील गरम करण्यासाठी ठेवलेला. तवा गरम होत होता तोपर्यंत मी सर्व व्यवस्थित करून ठेवून दिलेलं. तवा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 ते 4 पळी मी तेल टाकून घेतलेलं. तेल देखील गरम झाल्याच्या नंतर एक आपली आहे खास टीप, ज्याची मच्छीमध्ये अगदी मस्त असं सुगंध, चव उतरते, ती तुम्हाला सांगतेच. तर तेल टाकून घेतल्याच्या नंतर कढीपत्त्याची 5 ते 6 पाने घ्यायची, त्याचे 2-2 तुकडे करून घ्यायचे आणि तेलामध्ये हे अगोदर तडतडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ह्या मच्छी ह्यामध्ये टाकून घ्यायचे. याची जी चव असते ती मच्छीमध्ये आपली उतरली जाते. याच्याने मच्छीचा जो मस्त असा खमंग स्वाद असतो, खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. कढीपत्ता आणि लसूण देखील 3 ते 4 तुम्ही ठेचून टाकलात तरी त्याचा देखील लसूणचा मस्त असा सुगंध भन्नाट आपल्या मच्छीला लागतो. तर माझ्याकडे त्यावेळेस लसूण अवेलेबल नव्हती म्हणून मी त्यामध्ये टाकली नाही. तुम्ही टाकू शकता, दरवेळी मी ट्राय करते लसूण देखील टाकून. तर त्यानंतर 2 मिनटं ठेवून दुसऱ्या बाजूला मी पलटून घेतलं. 2-4 मिनिटांनी व्यवस्थित अगदी सावकाशपणे हे करा. मच्छी अजिबात तुटणार वगैरे नाही आणि रव्याने कुरकुरीत देखील होईल. तर अशा सगळ्या मी मच्छ्या व्यवस्थित एका साईडने दुसऱ्या साईडला पलटी करून घेतलेल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला देखील 2-4 मिनिटं आपल्याला व्यवस्थित याला फ्राय करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने देखील फ्राय झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी पलटी मारून घेतली आणि त्यानंतर आपली मच्छी रेडी झालेली. आणि मग मी ती ताटामध्ये व्यवस्थित कुरकुरीत मच्छी अशी काढून घेतलेली. तर अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि जे कूट म्हणजे पेस्ट केलेलं मी लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून ह्यामध्ये नक्की टाका. आणि मच्छी फ्राय करताना ह्यामध्ये कढीपत्ता आणि लसूणचा देखील वापर करा. याच्याने देखील चव अशी एकदम भन्नाट लागते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.
आणि अशीच नवनवीन मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। मला कमेंट्समध्ये देखील नक्की कळवा की तुम्हाला कुठची रेसिपी पाहिजे। तुमच्या म्हणण्यानुसार मी रेसिपी आणत राहील। तर अशाच प्रकारे पूर्ण मांदेली मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आणि मुलांनी आणि नवऱ्याने देखील तारीफ करून सर्व मांदेली मच्छी फिनिश करून टाकले। खूप छान अशी झालेली ती पेस्ट टाकली त्याच्याने अगदी मस्त अशी मच्छीला एक बाइंडिंग आणि चव आलेली। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली, कशी रेसिपी झाली मला नक्की कळवा। तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय। माझा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच। असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि नोटिफिकेशन बेल देखील ऑन करायला विसरू नका। तर अशी ही कुरकुरीत मच्छी माझी रेडी झालेली। थँक्यू।